बोलू. ठीक आहे तुमचं पार्टी जास्त मी राम राम. सुनबाई काय या डबड्यात यात की नाही हा नीट बोल काय ते. अहो सासूबाई मिशोवर चांगली ऑफर लागली होती. एका साडीवर एक फ्री म्हणून मागवली लगेच. वाव किती सुंदर साड्या, मला खूप आवडल्या. तुम्ही पण घेऊन या, एकावर एक फ्री आहे. नवऱ्याने इकडचे ठरले बहिण, काम नाही धंदा नुसतं नखरे हवे. कपाट साड्यांनी भरले तरी एकावर एक ढीग लावते. अरे देवा, अजून काय काय टाकून म्हातारीला काय माहित वर जाईपर्यंत. तिच्या माहेरची कोण आली तरी ते घेऊन जाईल. तो पारस कुठे आहे? घेऊन जाईल. पैसा नुसती बारीक आहे. हे घ्या, कचरा पण बाहेर फेकायची अक्कल नाही का? यस, काम झालं. आजची सोय झाली. चला तुका मला. साहेब साहेब, माझा फोन रिचार्ज झालाय. एक पत्ता विसरलोय. या भागात मी नवीन आहे, काही कळत नाही. माझ्या मोठ्या भावाला फोन लावायला तुमचा फोन देता का प्लीज? ठीक आहे, हे घे. हॅलो दादा, मी बोलतोय. एक पत्ता विसरलोय, सांग ना परत. ओके ओके, 12 मधला 10 रूम म्हणजे 12. ठीक आहे. धन्यवाद साहेब, केव्हा तारखे भेटला? बरं बरं. प्रिया पाणी आण. हे प्रिया पाणी आण, मी आलोय. हे घ्या. माझ्या अकाउंट मधले पैसे डेबिट कसे झाले? झालं वाटोळं. मी उद्याच्या घरात आल्यापासून माझ्या पोराच्याकडे पैसेच टिकत नाहीत. कोर्टा नव्हतं, त्याचं पण वाटोळं झालं. आता मी काय केलं? उठ सूट नुसतं माझ्याच नावाचं बिल फाडतात. मला तर वाटतं खूप काहीतरी केलं असणार. अहो सासूबाई, मी कशाला यांचे पैसे घेऊ? मग पैसे गेले कुठे? हे बघ, माझ्या हिसाबाला संशय आहे. उठ सूट नुसते ऑनलाईन वस्तू खरेदी करत असतेस. हो, तो ऑनलाईन वाला बॉक्स कुठे? मी इथेच ठेवला होता. येणे इथे ठेवला. मला वाटलं कचरा उंचून बाहेर फेकला. हे काय केलंस ते तू? हे काय केलंस म्हणजे? घरचा कचरा बाहेर फेकायला नको म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की घरचं काम करत नाही म्हणून? नाहीच करत. फरशी कधी पुसले हे पण माहित नाही. जशा काही तुम्हीच रोज फरशी पुसता. हो तर काल तर मीच पुसली होती. काल तुम्ही पुसली होती, रोज फरशी मी पुसते. आली मोठी फरशी पुसणारी. तुम्ही दोघी थांबा. तुम्ही माझं काय करी तेव्हा झाली तुमची कटकट सुरू. आमची कटकट हो, तुमचीच कटकट. थांबा जरा, मला विचार करू द्या. चला आपण पोलीस कंप्लेंट करूया. वाट कशाची बघताय? जाऊ का, आपल्या घरातून साखर वाटणार आहे. हो, चला पोलीस स्टेशनला. हॅलो हॅलो. नमस्कार, मी बँकेतून मॅनेजर बोलते. नमस्कार. हा बोला. विजय साहेब आहेत का तिथे? ते थोडं बाहेर गेले. माझ्याकडे बोला, मी त्यांची मिसेस बोलते. काल जे फ्लॅट खरेदी संबंधी आपण प्रकरण केले होते
त्यात व्हेरिफिकेशन थोडे कमी आहे. फ्लॅट कधी खरेदी केलाय? हा, आता आठवलं. तरीच मी म्हणत होते वाढदिवसाला काहीतरी सरप्राईज देणार म्हणून. आता समजलं. बरं बरं, सांगा अजून काय लागेल? बाकी काय नाही, आपला नंबर हाच आहे ना. हो हो, हाच आहे. त्यात एक व्हेरिफिकेशन कोड येईल, ते मला सांगा. एवढं? बस आत्ता सांगते. 45-25. थँक्यू मॅडम, आपला दिवस शुभ जावो. दिवस काय, आता उरलेले दिवस आहे शुभच जाणार. रोजच्याकडे सुटणार बाबा. जाऊ बाई, आता बसा बसलात. घ्या बरं आता तुमच्या भाड्यावर. मला सरप्राईज काय? माझ्या डोक्यावर काही कमी नाहीये. रिया, आलोय पाणी आण. आणि आहे. काय झालं मुंबईला? हे घ्या पाणी. हे काय, आज काय विशेष? तू कुठे गेली होतीस की काय? तुम्ही जे सरप्राईज दिलंय ना, त्यातून मावी नसं झालाय म्हणूनच आलो. सरप्राईज कसला ग? मी तर काही नाही केलंय. तू काय बडबडतेस? कळतंय का तुला? तब्येत वगैरे ठीक नाही का? मला काय भान पडले? त्या बँकेतून फोन आलेला, तुम्ही लोन प्रकरण केलं त्याबद्दल. काय मग 1 BHK आहे ना? कुठे आहे? सांगा ना मला लवकर. कधीपासून उत्सुकता लागली. तू काय बोलतेस? कळतंय का तुला? मी कसलं लोन वगैरे नाही केलंय. आणि एक विचारू, तू OTP वगैरे नाही ना दिला? ती बोलली व्हेरिफिकेशन कोड सांग. मी सांगितला. अगं बाई, काय केलंस तू हे? एवढी शिकलेली बायको केली तरी माझं नशीब अडाणी. हा, बघतोच. अगं बाई, काय केलंस तू हे? सगळं अकाउंट खाली केलंस माझं. एवढी शिकलेली बायको केली तरी माझं नशीब अडाणी. आता मला काय माहित असं होईल? केला पाहिजे. अगं अगं, काय झालं म्हणायला? एवढी चांगली भेटून होती, सगळा मेकअप उतरला. गं, उपयोगी. तुला किती वेळा सांगितलं, पहिल्या काळात बायका हात उचलू नका. तुम्ही त्याचीच वाट बघताय जाऊबाई. पण काय खावं, काय खावं? वहिनीने ऑनलाईन फसवणूक देत माझं अकाउंट खाली केलं सगळं. तरीच काहीतरी मगाशी फोन बोलत होती, नंतर उड्या पण मारत होती. चला आपण पोलीस कंप्लेंट करूया. चला तसंच करूया. थांबा तुम्ही तिथेच थांबा. काय झालं ते सांगा. माझी बदल आधी घ्या. माझी अगोदर घ्या. दोघींचे एकत्र येऊ नका, तुमचं मग काम सोपं होईल. आमच्या मिस्टरांच्या अकाउंट मधून पैसे कट झाले. आमचे ऑनलाईन फसगत झाली. अकाउंट क्लिअर झाले यांचे. हे पहा, ऑनलाईन फसवणूक करताना तो सहसा कोणताही पुरावा सोडत नाही. ते सिम बनावट असले तरी जिथून कॉल येतो दुसऱ्या मिनिटाला बंद, ही तक्रार आम्ही हॅकर म्हणून घेतोय. त्याचा फार उपयोग होतो वाटत नाही. मंडळी, असे अनेकदा आपल्या बाबतीत पण होऊ शकते. बँक कधीच कोणाला फोन करून कसला पिन मागत नाही, त्यामुळे जागरूक राहा. आपल्या अकाउंट संबंधी तपशील कुठेही फेकू नका. काळ खूप बदलला आहे. फसवणूक होते, आपण त्याला